लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या लक्ष्मीजी मंगल कार्यालय तपोवन पंचवटी नाशिक येथे दिनांक 29 जुलै रोजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय वंजारी समाज मेळाव्याचे आयोजन। या मेळाव्याला भारतभरातून वंजारी समाजाचे प्रतिनिधी बांधव पदाधिकारी उपस्थित राहणार असून यामध्ये वंजारी समाजाच्या न्याय हक्कांसाठी वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य सरकारला वंजारी समाजाच्या विविध न्याय मागण्यांचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे। यामध्ये नाशिक ते भगवानबाबा गड तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या मार्गावर दररोज व्यवस्थित शिवशाही बस सेवेचे नियोजन करणे, नाशिक महामार्ग मुंबई नाका येथे बस स्थानकाला क्रांतीवीर नाईक बस स्थानक नाव देण्यात यावे, तसंच वंजारी समाजाचे आरक्षण वाढ करून प्रत्येक जिल्ह्यात वंजारी समाजाच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, अशा विविध मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून तसेच या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील समाज स्तरावरील समाजभूषणीय उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर प्रतिनिधी आणि 15 नामवंत प्रतिनिधींचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन देखील सन्मान करण्यात येणार आहे। याबाबतची पत्रकार परिषद नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली। याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एकनाथराव ढाकणे, राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप, राष्ट्रीय खनिजदार शामराव गीते, राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे, राज्य सचिव मल्हारी खेडकर, प्रदेशाध्यक्ष युवा आघाडीचे बाळासाहेब सानप, वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ॲडव्होकेट सुरेश रामभाऊ आव्हाड, कुंडलिक फड, नितीन सांगळे, मायाताई बुरकुल, विनोदजी केकान यांच्यासह वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते। येणारे 29 जुलै 2025 रोजी संत भगवान बाबा यांचे 100 जयंती उत्सव साजरा होत आहे। हा संपूमध्ये नव्हे तर जयंती उत्सव साजरा होत आहे। बाबा यांची जयंती शासनदारी व्हावी यासाठी आज आमचे आदरणीय राष्ट्रीय समितीचे प्रदेशाध्यक्ष जे आमचे शशिकांतजी घुगे आहे राष्ट्रीय अध्यक्ष, यांनी शासन दरबारी वारंवार प्रयत्न केलेले आहेत, वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। त्याबाबत आता लाखणे साहेब तुम्हाला सविस्तर माहिती देतीलच, परंतु आपण जर बघितलं असेल तर ड्रीम कॅस्टल सिग्नल येथे संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने मोठी भगवान बाबा जयंती उत्सव साजरा होतोय। त्याची मालेगाव स्टँडवरून एक मोठी मिरवणूक काढण्यात येऊन ड्रीम कॅस्टल सिग्नल येथे तिथे मोठी पूजा केली जाईल आणि 6 वाजता तिथे मोठा जयंती उत्सव साजरा होतोय। परंतु आज देशभरामधून आमच्या राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचे काही पदाधिकारी तपोवन येथे येणार आहेत आणि 29 तारखेला एक आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची मागणी असणार, यापूर्वीच आपण जर बघितलं असेल तर जे आपलं मुंबई नाका परिसरातील जे महामार्ग बस स्थानक आहे, या स्थानकाला जे आपले नाईक जे होते एसटी महामंडळ हे सर्वसामान्यांच्या जीवन वाटा प्रकाशमान करण्यासाठी त्याचा उपयोग केला आणि एसटी म्हणून सर्वसामान्य एसटी पोहोचवली। याचं काय, याच्या मागे संत क्रांतीवीर वसंतराव नारायण रानोडे यांचा डॉक्टर एकनाथराव ढाकणे, प्रदेशाध्यक्ष वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य। आपणा सर्वांस आवाहन करतो की राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 29 जुलै 2025 रोजी जयंती आहे आणि त्या निमित्ताने पंचवटी नाशिक 3 लक्ष्मीजी मंगल कार्यालय नाशिक या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबाचे जयंती उत्सव आणि त्याला अनुसरून राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या राज्यातून समाज बांधव आणि महाराष्ट्रातील समाज बांधव यांचं एकत्रित चिंतन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी अन्य राज्यातून आणि महाराष्ट्रातून आमच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि या निमित्ताने आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव असं कार्य केलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, समाजकारण, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रामध्ये समाजासाठी आणि राष्ट्रासाठी आणि देशासाठी जे व्यक्तिमत्व झगडत आहेत तर त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन म्हणून आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। आणि त्याचबरोबर या चिंतन बैठकीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती आणि पुण्यतिथी या महाराष्ट्र सरकारने विनाविलंब आपल्या शासन स्तरावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी होण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित करावा आणि हा होण्यासाठी समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, शासनाकडे पत्रव्यवहार ईमेल केलेला आहे आणि भविष्यात हा प्रश्न जर सुटला नाही तर निश्चितपणे समाज बांधव आणि वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय जयंती उत्सव समिती संघर्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। बाबा हे आराध्य लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांची जयंती सर्वसमावेशक व्हावी याचा उद्देश असा की त्यांचं जे बहुजन हिताय कार्य आहे,
जे धार्मिक कार्य आहे ते समाजापुढे जावं आणि समाज घडवण्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे काही कार्य चालू आहे तर त्यामध्ये लोकांना प्रेरित होण्यासाठी या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा हा एक आमचा मार्ग त्या ठिकाणी राहणार आहे आणि वेगवेगळ्या मान्यवरांना निमंत्रित करून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि देश पातळीवर जे काही राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचं कार्य आहे, लाखो लोक संपूर्ण देशभर विखरलेला जो हा वंजारी समाज आहे, वंचित समाज राहिलेला आहे, तर त्यांचे न्याय प्रश्न, प्रलंबित प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, जात जनगणनेचे प्रश्न, त्याचबरोबर शैक्षणिक सुविधापासून वंचित असणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या सवलती या माध्यमावर आपला समाज आणि आमच्या संघटना कार्यरत आहेत. तरी हे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी संघटनेच्या वतीनं विनंती करतो. माझ्या समवेत आज या ठिकाणी राष्ट्रीय सचिव तुकारामजी सांगळे, शामरावजी गीते, ॲडव्होकेट सुरेशजी आव्हाड सर, मायाताई बुरकुल, विनोदजी केकान, बोधले काका, त्याचबरोबर आमचे कुंडलिक फड आणि नितीन सांगळे हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी उपस्थित आहेत. आमचा उद्देश एकच आहे की समाज उज्ज्वल व्हावा. जय भगवान, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.